नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. काही प्रतीकं ही प्रेमासाठीच असतात, प्रेम व्यक्त करण्यासाठी असतात. पण तीच प्रतीकं जर तुम्हाला आपला राग, आपली भावना व्यक्त करण्यासाठी जर वापरायला दिला, तर तो किती चांगल्या पद्धतीनं वापरता येऊ शकतो याचं उदाहरण सध्या अमेरिकेत चर्चेत आहे. टायटॅनिक ह्या चित्रपटातलं जॅक आणि रोजचं ते जहाजाच्या अगदी टोकदार भागामध्ये येऊन असे हात पसरवून दिलेली जी पोज आहे, ती पोज ही जगात एक प्रेमाचं प्रतीक म्हणून ओळखली जाते. पण त्याच जॅक आणि रोजच्या प्रतिमेचा, त्या अशा पोजचा वापर अमेरिकेमध्ये जेफ्री एप्स्टीन आणि मिस्टर ट्रम्प यांच्या संबंधासंदर्भामध्ये जर कुणी वापरत असेल आणि थोडे तोडके नाही तर चक्क 12 फूट उंच ब्रॉन्झचा सोनेरी रंगाचा जर पुतळा उभा करत असेल तर त्याची चर्चा होणं साहजिक आहे. आणि असा पुतळा हा आता अमेरिकेच्या राजकारणामध्ये केंद्रस्थानी आलेला आहे. आणि आता नवीनच बातमी आली की जेफ्री एप्स्टीन संदर्भातल्या मिस्टर ट्रम्प यांच्याशी निगडीत असलेल्या बऱ्याचशा फाईल ह्या गायब आहेत किंवा त्या फाईलचे सगळे तपशील हे माध्यमांना कळालेलेच नाहीत, इतकं त्यात संदिग्धता आहे. पण आता चर्चा आधी आपण करतो त्या पुतळ्याची. तर ट्रम्प आणि एप्स्टीन यांचा एक असा पुतळा द सिक्रेट हँडशेक या अज्ञात कलाकाराच्या टीमनं तयार केला, ग्रुपनं. त्याला शॅडो अनॉनॉमस कलेक्टिव्ह असं म्हणतात. हा पुतळा 10 मार्चला वॉशिंग्टन DC नॅशनल मॉलच्या समोरच उभा केला आहे. तो ह्या व्यंगात्मक सॅटॅरिकल किंवा असं एक कलाकृती की ज्याच्यातनं व्यंग दिसतं, सरकार किंवा ट्रम्प समर्थकांनी नाही, तर ही एका कलाकाराने केलेली कृती आहे. त्यात डेमोक्रॅटचा काही संबंध नाही किंवा रिपब्लिकनचा असण्याचं काही कारणच नाही. आता ह्या पुतळ्याचं अधिकृत नाव आहे किंग ऑफ द वर्ल्ड. वॉशिंग्टन DCच्या नॅशनल मॉलसमोर, ज्याला ऑब्व्हियसली US कॅपिटल आहे, त्याच्या मॉलसमोर तो उभा केला आहे. 12 फुटाचा आहे, मी म्हणालो तसं. सोनेरी स्प्रेनी तो पेंट केला गेला. आणि डोनाल्ड ट्रम्प आणि जेफ्री एप्स्टीन ही जी टायटॅनिक फिल्ममधली जॅक, जो ट्रम्प आहे जॅकच्या जागी, आणि रोज जी एप्स्टीनची आहे, अशी ती आयकॉनिक पोज जी आहे ती तिथे उभा केलेली आहे. आणि एप्स्टीनचे मनगट धरून मिस्टर ट्रम्प मागं उभा आहेत. एप्स्टीनची भूमिका आहे ते हात पसरलेले जहाजाच्या बोवरती, आणि मिनिएचर टायटॅनिक जहाजाच्या नाकाचा एक भाग तिथे उभा केला आहे. आणि हे जे द सिक्रेट हँडशेक हा अज्ञात सदस्याचा जो ग्रुप आहे, त्या कलाकारांनी ह्या पद्धतीचा पुतळा उभा केला. आणि त्याच्यावरती एक प्लॅकवर्डचा पहिला भाग आहे. त्याच्यात लिहिलं आहे, द ट्रॅजिक लव्ह स्टोरी बिटवीन जॅक अँड रोज वॉज बिल्ट ऑन लक्झरीज ट्रॅव्हल, रेकस पार्टीज अँड सिक्रेट न्यूड स्केचेस. आणि प्लॅकवर्डचा दुसरा भाग आहे, दिस मॉन्युमेंट्स ऑनर्स द बॉन्ड बिटवीन डोनाल्ड ट्रम्प अँड जेफ्री एप्स्टीन, अ फ्रेंडशिप seemingly built on luxurious travel, रेकस पार्टीज अँड सिक्रेट न्यूज स्केचेस. एकूण 10 मोठे बॅनर्स या पुतळ्याजवळ लावलेले आहेत त्यांनी. मेक अमेरिका सेफ अगेन, जे मागा, मेक अमेरिका ग्रेट अगेन असं जे मिस्टर ट्रम्प यांचं स्लोगन आहे, त्याला प्रत्युत्तर म्हणून मेक अमेरिका सेफ अगेन असं म्हटलं आहे. आणि ट्रम्प आणि एप्स्टीनचे हे संयुक्त पुतळे आहेत. जस्टिस हा शब्द रेडिकेटेड केलेला आहे, DOJ इन्सेगेन यावरती जस्टिस हा शब्द रिडॅक्टेड केलेला आहे. एप्स्टीन फाईलच्या सार्वजनिक चर्चेत ठेवणं आणि ट्रम्प आणि एप्स्टीनचा संबंध हा हायलाईट करणं असं या पुतळ्याचं मुख्य काम आहे असं दिसतंय. नॅशनल पार्क सर्व्हिस NPS कडून ह्याची माहिती मिळाली, त्याला कुणीही परवानगी दिलेली नव्हती. अर्थात व्हाईट हाऊसनं त्याच्यावरती प्रतिक्रिया दिली आहे, व्हाईट हाऊसनं त्याची निंदा केलेली आहे. डेप्युटी प्रेस सेक्रेटरी त्या असं म्हणाल्या की वेन विल these wealthy Democrat donors create sculptures of Democrats who continue to solicit money and meetings from Epstein after he was convicted as a sex offender. ज्यावेळेला मिस्टर एप्स्टीन यांना दोषी ठरवलं न्यायालयाने, कारण 2008-9ला ही वॉज अरेस्टेड, अटक झाली होती एप्स्टीनला. एप्स्टीनला 19 महिने जेलमध्ये ठेवावं लागलं. एप्स्टीन, मिस्टर हरदीप सिंग पुरी आणि भारतातल्या काही मंडळींचे जे रेफरन्सेस येत आहेत, आणि अंबानीचे वगैरे, ते एप्स्टीन हा कायद्यानं सेक्स ऑफेंडर, लैंगिक गुन्हेगार ठरल्यानंतरचे ते रेफरन्सेस आहेत, म्हणून त्याचं गांभीर्य वाढलेलं आहे. हरदीप सिंग पुरी जरी म्हणत असले की माझा याच्याशी संबंध नाही आहे, तरी त्याचं गांभीर्य यांनी वाढलं की ज्या वेळेला याला अटक होऊन हा 19 महिने जेलमध्ये आहे त्याच्यानंतर हे घडलेलं आहे. आणि मग अशा ह्या
फाईलच्या संदर्भामध्ये पुन्हा तेच त्या म्हणतायत डेप्युटी प्रेस सेक्रेटरी की जेव्हा त्याला लैंगिक गुन्ह्यामध्ये अटक केली होती त्याच्यानंतर जे डेमोक्रॅट त्याच्या संपर्कात आले त्यांचे कधीही तुम्ही पुतळे उभारणार आहात. काही पर्यटकांच्या प्रतिक्रिया ऐकल्या. बहुतेक लोक तिथं उभा राहून फोटो काढतायत, पण बऱ्याच जणांनी अगली आणि ट्रिपल F-word आणि मग स्टॅच्यू असं म्हटलेलं आहे. पण हे एकदाच नाही घडलेलं. बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर सप्टेंबर 2025 एक पहिला पुतळा असाच उभा केला होता. ट्रम्प आणि एप्स्टीन हात धरून नाचतायत, वन लेग किक असा तो पुतळा होता, जो नंतर NPSने काढला आणि नंतर पुन्हा उभा केला. दुसरा जो पूर्वीचा पुतळा आहे ट्रम्प पॅलेस बर्थडे मॅसेज रेप्लिका, ज्याच्यात ट्रम्प आणि एप्स्टीनच्या मैत्रीच्या काही धागे त्याच्यामध्ये आहेत. आणि या सगळ्या संदर्भामध्ये अमेरिकेत ह्या पुतळ्याची पुन्हा नव्याने चर्चा सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांचं ह्या फाईलमध्ये किती वेळेला नाव आलं आहे तर 1990 ते 2000च्या दरम्यान मिस्टर ट्रम्प आणि डोनाल्ड ट्रम्प आणि एप्स्टीन हे एकमेकांच्या संपर्कात होते हे अनेकदा दिसतं आहे. भेटीगाठी झाल्यात ट्रम्प आणि एप्स्टीनच्या खासगी विमानातून, ज्याला लोलिता एक्सप्रेस म्हटलं जातं, काही वेळेला प्रवास केल्याची नोंद आहे. पण हे प्रवास प्रामुख्यानं न्यूयॉर्क ते फ्लोरिडा दरम्यान होते. एप्स्टीनच्या एका पीडितेनं, तिचं नाव जे आहे ते जोहाना स्ट्रोबर्ग आहे, तिनं साक्षीत म्हटलं की ट्रम्प कधीही एप्स्टीनच्या बेटावर आयलंडवरती गेले नव्हते किंवा त्यांना तिथे कुणी गैरप्रकार करताना पाहिलेलं नाही. ट्रम्पनी पण असा खुलासा केला की 2004च्या सुमाराला एप्स्टीनबरोबर असलेले त्यांचे संबंध त्यांनी तोडलेले आहेत आणि एका रिअल इस्टेटच्या वादातून त्यांच्यात मतभेद झाले आणि त्याच्यानंतर ते बाहेर पडले. पण आता फायली गहाळ झाल्या. अनेक कागदपत्रामध्ये अशा लोकांची नावं आहेत ज्यांचा गुन्ह्याशी थेट संबंध नाही, त्यामुळे कोर्टानं ती नावं सुरुवातीपासून गुप्त ठेवलेली आहेत. FBI आणि न्याय विभाग यांच्या तपासाच्या दरम्यान अनेकदा टीका झाली होती, कारण काही महत्त्वाचे पुरावे आणि रेकॉर्ड्स वेळेवरती समोर आलेले नाही, त्यामुळे फाईल गायब होणं अशा पद्धतीचे आरोप इथे झालेत. अर्थात या सगळ्याचा सारांश असा आहे की डोनाल्ड ट्रम्प हे जेफ्री एप्स्टीनचे परिचित होते, त्यांनी त्यांच्या विमानातनं प्रवास केला. आत्तापर्यंत जरी असे कोणतेही अधिकृत पुरावे आलेले नसले की त्याच्यामध्ये ट्रम्प यांनी कोणत्याही अल्पवयीन मुलीवरती लैंगिक अत्याचार केला आहे, पण राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांच्या संदर्भामध्ये अमेरिकेत अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे. आता ह्या पुतळ्याची भारताच्या अनुषंगाने पण तुलना होते. भारतात असं शक्य आहे का? भारतात अशी अभिव्यक्ती मिळेल का? गिवन सिच्युएशनमध्ये ज्या पद्धतीनं सरकार वागतं आहे, तर मला नाही वाटत की असं धाडस केल्यानंतर कुणीतरी त्या धाडसाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून बघेल. अमेरिकेत ते शक्य आहे. अमेरिकेतल्या कायद्यात आणि अमेरिकेच्या व्यवस्थेमध्ये ती ताकद आहे, कारण मिस्टर ट्रम्प कुठल्याही राष्ट्राध्यक्षाला 4000पेक्षा अधिकच्या लोकांना स्वतःच्या सहीनं नियुक्त करण्याचा अधिकार अमेरिकेत आहे. त्याच्यामध्ये मग अगदी न्यायाधीश, ज्युरीसुद्धा ते नियुक्त करत असतात. तसंच स्वतःच नियुक्त केलेल्या ज्युरीनी मिस्टर ट्रम्प यांनी रेसिप्रोकल टॅक्स जो कर लादला त्याला बेकायदेशीर ठरवलं. त्याच्यावरती ट्रम्प यांच्या अंगाचा तिळपापड झाला. परंतु नैतिक मूल्याचा जो काही अमेरिकन समाजामध्ये अजूनही पगडा आहे त्याच्या आधारावरती बहुधा मिस्टर ट्रम्प यांनी नियुक्त केलेल्याच न्यायाधीशांनी ह्या करासंदर्भामध्ये ट्रम्प यांचे निर्णय, कारण ते सिनेटची मान्यता नसताना, काँग्रेसची मान्यता नसताना घेतलेले आहेत, म्हणून पूर्ण रद्दबातल ठरवले. आणि थोडे नाही तर जवळपास 12 बिलियन की मिलियन डॉलर्स त्यांना आता जगभरातल्या वेगळ्या देशांना परत द्यावे लागतील, अशी आता परिस्थिती निर्माण झालेली. सो हे अमेरिकेचं वास्तव आहे, ज्या वास्तवाची तशा अर्थानं अनुकरण करण्याची भारताला खूप गरज आहे. थांबूया आपण.